सेकंड वरती रुपेश, नॉन सेकंड वरती राहुल. आणि नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेलेत. एक क्षेत्ररक्षकाचा विचार करायला गेला तर शिवाजी डीप मिड विकेटमध्ये आहेत डीपमध्ये. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक योगेश आपल्याला बघायला भेटेल लॉंग ऑफला. अफलातून मॅच आहे. एक निर्णयात्मक मॅच असू शकेल दोन्ही संघांसाठी. लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू बॉलर लेनचा गोलंदाज रवी याच्याकडनं मारा बघायला भेटतोय. जवळजवळ यॉर्कर लेनने चेंडू हा हाताळला होता. अर्थातच एक धाव मिळणार. पहिला चेंडू इथे श्री गणेशा झालाय आंबिवली संघाचा एका धावेनं. दुसऱ्या चेंडूवरती इथे मोठा झटका बसतोय. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती एक धाव. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल्स करायचा होता फलंदाज राहुलला, परंतु गोलंदाजी रवी करताय आणि जवळजवळ कव्हरच्या रिझन मध्ये सुंदर झेल टिपला. फलंदाज बाद झाला दुसऱ्या चेंडूवरती आणि मात्र अकाउंट ओपन करू शकले नाहीत फलंदाज राहुल. यावेळेस सुरेख फटका आहे. बॅटचा फ्लो मात्र भरपूर काय सांगून जाणार. यस, इट इज मॅक्झिमम स्टँडर्ड डिलिव्हर षटकार. ज्याप्रमाणे गेल्या सामन्यामध्ये रुपेश फलंदाजी करत होता त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये सुद्धा आपलं थोडस आग ओकली आहे. अर्थातच षटकार मिळालाय. पहिल्या चेंडूवरती नक्की सन्मान दिला चेंडूला यॉर्कलेनने होता. त्या चेंडूला मात्र सन्मान दिला होता. एक सिंगल मिळाली होती त्या चेंडूवरती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती लगेचच 6 धावा आल्यात. यावेळेस गॅपचं प्रदर्शन करायचं होतं. ठोक्याची घंटा वाजते आहे जवळजवळ इथे प्रश्नचिन्ह, परंतु त्याचं उत्तर इथे नॉट आउट येत आहे. अर्थातच फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचलेत. एक रिस्की धाव मी म्हणेन. अफलातून फलंदाजी करतायत परंतु इथे एक धाव रिस्की होती. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आंबिवली संघाच्या. इथे मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुंदर झेल टिपणार. फलंदाज बाद. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. ज्याप्रमाणे धावा आल्यात त्याप्रमाणे विकेट सुद्धा फेकले जात आहेत. यावेळेस कमबॅक केलं जात आहे गोलंदाज रवीकडनं. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 9 धावा. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 9 आंबिवली संघाची आणि 2 विकेट्स नक्कीच गोलंदाज रवी याला मिळालेत आहेत पहिल्या षटकामध्ये. हळू नाही एवढा फास्ट तुझ्या दाखव जरा साईडचा एरिया दाखव. दाखव दाखव. हा इकडे पेट्रोल पंप दाखव. हायवे दाखव.
एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 9 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्कवर बोलवलं जाते गोलंदाज दीपकला. मॅडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रसाद. पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट. आगाज एल्गार. चेंडू निघून जाणार. दिली जाणारी ही सलामी समालोचन कक्षाला आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज दीपकचं स्वागत केलं जातंय प्रसाद कडनं, कारण समालोचन कक्षाला पहिल्या चेंडूवरती सलामी दिली आहे. अर्थातच 6 धावा मिळाल्यात आंबिवली संघाला. टोटली धावसंख्या झाली यावेळेस थोडेसे फंबल होत आहेत. लगेचच दुसऱ्या धावेचं कॉलिंग आलंय आणि जवळजवळ 2 धावा आणि पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. नो+2 एकूण 3 धावा या चेंडूवरती येणार. धावसंख्या झाली आहे 18 धावा. यावेळेस गॅपचं प्रदर्शन होत आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण शिवाजी याच्याकडनं बघायला भेटतंय. कव्हरच्या रिझन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. अफलातून खेळ खेळला जात आहे दोन्ही संघाकडनं. ज्याप्रमाणे जितक्या ताकदीची गोलंदाजी होते तितक्याच ताकदीचं फलंदाजी सुद्धा बघायला भेटतंय. एका चेंडूवरती वर्चस्व जरी गोलंदाजाचं असलं तरी दुसऱ्या चेंडूवरती वर्चस्व मात्र फलंदाजाचं बघायला भेटतंय. अफलातून मॅच. या अफलातून मॅच मध्ये टोटली धावसंख्या झाली आहे आंबवली संघाची 19. यावेळेस ब्लॉक अँड होल्ड मध्ये चेंडू होता. चेंडूला स्टेअर केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. यावेळेस वाईड चेंडू आउटसाइड दिले. एक्स्ट्रम पंचांचा इशारा आहे तो वाईड चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आहे 20 धावा. लोवर फुलटा चेंडू. इथे गॅपचं प्रदर्शन होत आहे. अर्थात चेंडू निघून जाणार. सीमारेषा पार. येतोय एक दमदार चौकार प्रसादच्या बॅटमधनं. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला. जास्तच हे झाला. जवळ जवळ घ्या. जवळ विजादा. हा बस 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 बस. धावसंख्या झाली आहे 24 धावा. यावेळेस शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला फटका सुरेख आहे. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावणार, परंतु चेंडू निघून जातोय. दोन धावेसाठी धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली 26 धावा. या वेळेस सुद्धा सुरेख फटका आहे. इथे धोक्याची घंटा वाजणार. फलंदाजाला परतावं लागेल आणि जवळ जवळ फलंदाज रुपेशची खेळी मात्र संपुष्टात. फलंदाज बाद.
सह्याद्रीच्या पर्वत रांगा. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 26 धावा. अर्थातच 13.00 ची सरासरी गाठली जात आहे आंबिवली संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर रवी. पहिला चेंडू यावेळेस सुद्धा बिग ब्लास्ट. अर्थातच चेंडू स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. मेंटल आहेस का? फुलटा चेंडू हा सुद्धा चेंडू निघून जाणार, परंतु शेवटपर्यंत संघर्ष. अफलातून फील्ड. जितक्याच ताकदीचे क्षेत्ररक्षण झालं तितक्याच ताकदीचा इथे थ्रो केला जातोय. जणू काय वाटलं होतं एक शॉट धाव. पंचांचा इशारा येतोय, एक रन शॉट आहे. आम्हाला जणू काय वाटलं होतं चेंडू बनबास सीमारेषेकडे निघून जाणार, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत अर्थातच चेंडू अडवला जातोय. आणि जवळजवळ 2 धावा वाचवल्या जात आहेत. धावसंख्या झाली आहे 34 धावा, सॉरी 33 धावा. एक त्यामध्ये धाव शॉट होती. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. यावेळेस मात्र नक्कीच धावसंख्या बघायला भेटेल 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आंबिवली संघाच्या. नक्कीच गेल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे स्वागत केलं होतं गोलंदाज दीपकचं, त्याचप्रमाणे इथे सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेस फुलरलेनचा चेंडू, एक धाबाचं कॉलिंग आलाय. धोक्याची घंटा वाजते. डायरेक्टली हिट इथे बघावं लागेल. आणि जवळजवळ दुसरा फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये विकेट फेकला जातोय. फलंदाज बाद. तुझ्यासाठी ग हे जुरत्या थोड मोठी मोठी हे झालिया. तुझ्यासाठी ग हे जुरत्या मग मग तुझ्या दिसभर पुण्यात कळ करूया. घर घर डोक्यावर हे पडलिया. मन उन्हाळ झालिया तुला फील करत्या. मन उन्हाळ झालिया तुला फील करत्या. मन उन्हाळ झालिया. थँक्यू डीजे. एक वारंवार तर चुकी होत आहे आंबिवली संघाकडनं. ज्याप्रमाणे धावा येत आहेत त्याप्रमाणे विकेट्स मात्र फेकले जात आहेत. यावेळेस थोडंसं कमबॅक. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस गुडलेन स्पॉट वरती चेंडू मात्र पिचिंग केला गोलंदाज रवीनं. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 34 धावा. यावेळेस अलॉंग द कार्पेट डीप मध्ये शतरक्षक आहेत योगेश. सुंदर शतरक्षण बघायला भेटते. फेकी सुद्धा सुरेख होत आहे. तत्पूर्वी मात्र एकच धाव येणार. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या झाली 35 धावा. धाव फलकावरती लागल्या गेल्यात आंबिवली संघाच्या. अजूनही आतापर्यंत प्रसाद मैदानामध्ये आहे ऑन स्ट्राईक वरती. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 मोठे ब्लास्ट बघायला भेटलेत. अर्थातच 2 षटकार बघायला भेटलेत. अजूनही तटस्थ आहे. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेस चेंडूला स्टेअर केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 30 यार्ड सर्कल मध्ये शतरक्षक होता. सुंदर शतरक्षण बघायला भेटलं. तत्पूर्वी मात्र एकच धाव येणार आणि जवळजवळ षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 36 धावा. जवळजवळ 12.00 ची सरासरी गाठली जाते आंबिवली संघाकडनं.
माझ्या कानामागे फिरू नको उगाच सांगू नको याची संगत कोणाची करू नको येईल फिरस तुझाही माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती आहे पळावसा वरी सांग चल कालची रे कालची रे कालची रे कालची रे माझ्या देवाची काळजी रे. थँक्यू डीजे अफलातून धुंद. अर्थातच प्रेक्षकांचं मनमुराद करतायत डीजे मास्टर सन ऑफ गायकवाड योगेश. धावसंख्या आहे 36 धावा धावफलकावरती. गोलंदाज शिवाजीला बोलवलं जाते कमबॅक करण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच कमबॅक अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाची सुरेख सुरुवात करतायत गोलंदाज शिवाजी. जवळ जवळ दुसरा चेंडूवरती थोडस यष्टीरक्षण चुकीचं मी म्हणेन. योगेश मात्र चुकी करतायत. चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या हाताळला होता गोलंदाज शिवाजी यानं, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन बघायला भेटला आणि ह्याच कारणास्तव मात्र फलंदाजाच्या नजरेमध्ये भरला नव्हता. थोडस यष्टीरक्षण चेंडू मात्र कलेक्ट करू शकले नाही योगेश. परिणामस्वरूपी दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्ची करावी लागली. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाली 37 धावा. जवळजवळ प्रगतीपथावरती आपण हे चौथं षटक पाहत आहोत. यास एक धाव घेतली आहे. यावेळेस चेंडूला ऑफ साइडला स्टेअर केले आहे. कव्हर ड्राईव्ह बघायला भेटतंय फलंदाज प्रसाद कडनं आणि एक धाव मात्र मिळणार. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झाली 38 धावा. अफलातून गोलंदाजी करतायत गोलंदाज शिवाजी. कमबॅकची गरज आणि ते मात्र पूर्णपणे काम आपल्या जबाबदारीने करून दाखवतायत. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 38 धावा. दरम्यान 5वा चेंडू. यावेळेस सुद्धा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि जवळजवळ फलंदाज बाद. यष्टीरक्षण यावेळेस सुरेख होत आहे. चातुर्याने केलं जात आहे आणि फलंदाज बाद. DJ मानव. नक्कीच कोविडचं सत्र आहे आणि तशीच काळशी धुंद आपल्याला ऐकवायला भेटली डीजे मास्टर योगेश याच्याकडनं. शेवटच्या चेंडूवरती इथे पॉइंटच्या रिझन मधनं चेंडू निघून जाणार आणि जवळजवळ इथे 2 धावा दर्शवल्या जात आहेत. धुमाकूळ घातलाय भारतात कोरोना व्हायरसनं. धुमाकूळ घातलाय भारतात कोरोना व्हायरसनं. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फलकावरती लागल्या गेल्यात आंबिवली संघाच्या.
40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकाच्या अखेरीस 10.00 ची सरासरी इथे गाठली जात आहे आंबिवली संघाकडनं. पाच फलंदाज पॅव्हिलियनच्या आसऱ्याला गेलेत. अजूनही एकजुटीने लढतायत. फलंदाज प्रसाद यावेळेस गोलंदाजी मार्कवर होते. योगेश पहिला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडीला ठेवलं जातोय. अर्थातच त्याचाच काहीसा फायदा मिळतोय गोलंदाज योगेशला. पहिला चेंडू निर्धाव. सुरेख सुंदर सुरुवात करताय या षटकाची. अर्थातच निर्धाव चेंडू टाकला जातोय. यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख आहे. टीम मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. अर्थातच प्रोटेक्शन आहे. तत्पूर्वी मात्र एकच धाव येणार. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या आहे 41 धावा. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आणि जवळजवळ 2 चेंडू टाकले गेलेत. एकच धाव धावफलकावरती येणार या षटकामध्ये. टोटली धावसंख्या आहे 41 धावा. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकामधील. या वेळेस चेंडूला कोणती उंची बघायला भेटली नाहीत आणि जवळजवळ हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय. अफलातून गोलंदाजी ज्याप्रमाणे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्यानंतर कुठेतरी धावसंख्येला संतोष ठेवलं वाशाळा संघाच्या गोलंदाजाने. यावेळेस लोवर फुल टॉस आणि इथे जवळजवळ फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. शेवटचं षटक अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करतायत योगेश. जवळजवळ 4 चेंडू टाकले गेलेत. एकच धाव या शेवटच्या षटकामध्ये आले आहे. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. यावेळेस अलॉंग द कार्पेट एक धाव तर नक्कीच मिळाली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल करणार, परंतु त्याच क्षणाला इथे जवळजवळ दुसऱ्या धावेचं लगेचच कॉलिंग आलंय. अर्थातच 2 धावा मिळणार. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली 43 धावा आणि जणू काही या चेंडूवरती वाटलं होतं की एकच धाव येणार, परंतु थोडंसं फंबल झाले. अर्थातच त्याच क्षणाला दुसऱ्या धावाचं कॉलिंग आपल्याला बघायला भेटलं आणि जवळजवळ 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. दरम्यान शेवटचा चेंडू लोवर फुलटा चेंडू होता आणि जवळजवळ या चेंडूवरती सुद्धा रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स फेकली जाईल. फलंदाज प्रसाद बाद.
जाऊयात मॅच कडे. टार्गेट सेट केले गेले 44 धावांचं वाशाळा संघापुढे. येणारे 30 चेंडू असतील त्यामध्ये धावा काढाव्या लागणार, अर्थातच 44 वाशाळा संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. चेंडू सोपवला जात आहे राहुल या गोलंदाजाकडे. ऑन स्ट्राईक फलंदाज शिवाजी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश. पहिला चेंडू गॅपचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये अर्थातच शतरक्षक आहे. कव्हरच्या रिझन मध्ये सुंदर शतरक्षण होईल. तत्पूर्वी मात्र नक्कीच एक धाव तर येणार. या एकेरी धावेनं मात्र श्री गणेशा पहिल्या चेंडूवरती झालाय वाशाळा संघाचा. तसेच वैयक्तिक सुद्धा अकाउंट ओपन झालं शिवाजी या फलंदाजाचं. यावेळेस सुद्धा योगेशचा सुद्धा प्लॅन होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं चेंडू निघून जाणार असं वाटलं होतं, परंतु अफलातून शतरक्षण आणि जवळजवळ 3 धावा वाचवल्या जात आहेत शतरक्षकाकडनं. ज्याप्रमाणे शिवाजीचं पहिल्या चेंडूवरती सिंगल धावेने अकाउंट ओपन झालं, त्याचप्रमाणे दुसऱ्या चेंडूवरती लगेचच योगेशचं सुद्धा एका धावेने अकाउंट ओपन होत आहे. टोटली धावसंख्या आहे संघाची 2 धावा. दरम्यान तिसरा चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ, याचा मात्र भरपूर फायदा घेणार. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिले. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. सुंदर फटका बघायला भेटला शिवाजीच्या बॅटमधनं. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळणार. धावसंख्या बघायला गेलं तर आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात वाशाळा संघाच्या. 30 चेंडू 44 धावांचं आव्हान आहे. आणि षटक क्रमांक आपण पाहत आहोत. पहिलं जवळजवळ 4 चेंडू टाकले गेलेत, 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुलनं. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील स्ट्राईक एंड वरती फलंदाज शिवाजी आहे. यावेळेस हाफ ट्रॅकल चेंडू, चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारा हा दमदार नेत्रदीपक फटका, या सिटीज मॅक्सिमम षटकार. आपण लगेचच या. तसेच बेळूक संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस क्रिकेटचं मादक सौंदर्य, परंतु त्या फटक्यावरती झटका बसतोय. फलंदाज बाद. यावेळेस मात्र आम्ही सुद्धा थोडंसं आश्चर्यचकित झालोय, कारण एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. आम्हाला जणू काही वाटलं चेंडू सीमावर रेषा पार षटकार जाणार, परंतु चेंडूला भरपूर उंची
लांबी कमी परिणाम स्वरूपी फलंदाज शिवाजीला मात्र माघारावं जावं लागलं. धावसंख्या झाली आहे 13 धावा. नाणेफेकीचा कौल झालाय विजयदादा भरसाट यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालाय. वेळूक विपक्ष रातांदळे संघ आणि नाणेफेकी जिंकला आहे वेळूक संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय. यावेळेस मोठा ब्लास्ट अर्थात चेंडू निघून जाते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड ऑन डिस्पॅच षटकार. आणि जवळजवळ आपलं वैयक्तिक अकाउंट 6 धावेने ओपन करतायत फलंदाज रवी. एक हार्ड हिटर या फलंदाजाची गणना केली जाते. त्याचप्रमाणे इथे आल्या आल्याच एक मोठा फटका अर्थातच ब्लास्ट बघायला भेटला रवी याच्या बॅटमधनं. आणि टोटली धावसंख्या झाली आहे 19 धावा. लोवर फुलटा चेंडू ऑन साइडला. चेंडूला स्टेअर केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वन बाद चेंडूला कॅरी केलं जाते. फिक केली जाईल. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली 20 धावा. मॅडेटरी पॉवर प्लेचं आपण पाहतो दुसरं षटक. 2 चेंडू टाकले गेले. 7 धावा खर्च करतायत प्रसाद. यावेळेस कव्हरच्या रिझन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय 30 यार्ड सर्कल मध्ये. परंतु चेंडू कॅरी केला जाईल. फेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र एक धाव धावून पळून यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्या झाली 21 धावा. अर्थातच 9 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. टोटल धावसंख्या आहे 21 धावा. यावेळेस लाऊड अपील पंचांपुढे. स्ट्रॉंग अपील बघायला भेटतंय. कॉन्फिडन्स होता अपील मध्ये परंतु पंचांनी दाद मात्र फेटाळून लावल्या. जणू काही अजूनही वाटतंय मैदानामध्ये की गोलंदाज ठामपणे म्हणतायत की एक लागले आहे परंतु पंच तटस्थ आहेत. दाद मात्र स्वीकारत नाही आहेत. DRS ची सुविधा नाही आहे. यावेळेस रवीच्या बॅटमधनं जवळजवळ या इनिंगचा दुसरा षटकार. आउट ऑफ द पार्क षटकार. आणि जवळजवळ बॅक टू बॅक चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक अजूनही दमदार षटकार. केले गेले 44 धावांचं. यापुढे अजून विचार करायला गेला तर 11 धावांची गरज असणार. अर्थातच येणारे चेंडू 18 असणार. त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 11. अजूनही फलंदाजी करतायत योगेश आणि रवी. यावेळेस मात्र डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत तिसऱ्या षटकामध्ये.
गोलंदाजी मार्कवर रुपेश होता आणि पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून देत आहेत. फलंदाज बाद योगेशची खेळी मात्र संपुष्टात येत आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट्स गोलंदाज रुपेश याच्या माध्यमातून बघायला मिळाला. अर्थातच फलंदाज योगेश याची खेळी संपुष्टात आली. योगेश गायदरे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन इंटर फलंदाज होत आहेत योगेश भोईर. पहिला चेंडू आणि जवळ जवळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू. अजून एक धावाची गरज आणि हा सुद्धा चेंडू भरपूर लांब फेकून दिलाय. षटकार. Asking movie re godara, eu vada que la tuzun vera.